अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी महत्त्वाचे अपडेट आले आहेत. काय अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा तुम्ही माझं चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्याला अंगणवाडीबद्दल कोणती डिटेल आले आहेत ते आपल्याला बघायचे आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी या जिल्ह्याचं वेळापत्रक नवीन अपडेट आलं आहे. या जिल्ह्याचं वेळापत्रक अंगणवाडीचं किती वाजता अंगणवाडी ओपन करायचं आहे, किती वाजता अंगणवाडी बंद करायचं आहे, ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं. मी प्रत्येक सेविका आणि मदतनीस ताईंनासुद्धा त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुमच्या जिल्ह्याचं परिपत्रक हवं असेल, अंगणवाडी ओपन करणे, बंद करणे आणि कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं आहे, उन्हाळी सुट्टी किती दिवसाची असेल, हे सर्व आपण मागच्या परिपत्रकमध्ये पाहिलं होतं. या परिपत्रकमध्ये या जिल्ह्याचं आपल्याला हे परिपत्रक बघायचं आहे. किती वाजता अंगणवाडी ओपन करायचे, किती वाजता अंगणवाडी क्लोज करायचे, ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही जर चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, जिल्हा परिषद वर्धा. वर्धा जिल्ह्याचं परिपत्रक आहे. 16 मार्च 2026ला हे परिपत्रक करण्यात आलं आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वर्धा सर्व. विषय काय देण्यात आले? वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्याबाबत हे परिपत्रक आहेत. तर संपूर्ण वर्धा जिल्ह्यासाठी हा परिपत्रक आणि जेवढे वर्धा जिल्ह्यामध्ये सेविका मदतनीस जेवढे अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडींना हा परिपत्रक लागू होणार आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, त्या ठिकाणी 2 वाजेपर्यंत आपल्याला अंगणवाडी क्लोज करायचे आहेत. सकाळी 7:30 ते 2 वाजेपर्यंत. आणि या जिल्ह्याचं आपल्याला वर्धा जिल्ह्याचं किती वाजता ओपन करायचे, किती वाजता क्लोज करायचे, ते सर्व डिटेलमध्ये बघायचं आहे. विषय वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्याबाबत परिपत्रक. उपरोक्त विषयान्वये आपणास सूचित करण्यात येते की सध्या तीव्र उन्हाळा सुरू होत असल्याने वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडीतील बालकांना व इतर लाभार्थ्यांना अंगणवाडी केंद्रातील विविध सेवांचा लाभ घेता यावा व त्यांना तीव्र उन्हापासून संरक्षण मिळावे याकरिता दिनांक 16 मार्च 2026 ते 30 जून 2026 पर्यंत अंगणवाडीतील कामकाजाची वेळ सकाळी 7:15 ते 11:30 पर्यंत करण्यात येत आहे. तर बघा ताईंनो, प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं या ठिकाणी परिपत्रकमध्ये टायमिंग देण्यात आलं आहे. बाकीच्या जिल्ह्यामध्ये 8 वाजता ओपन करायचे, बाकीच्या जिल्ह्यामध्ये 7:30 वाजता, बाकीच्या जिल्ह्यामध्ये 7 वाजता, बाकीच्या जिल्ह्यामध्ये 7 वाजून 15 मिनटं. तर वर्धा जिल्ह्याचं 7 वाजून 15 मिनिटांनी अंगणवाडी ओपन करायचं आणि 11:30 पर्यंत अंगणवाडी आपल्याला क्लोज करायचं आहे. यावेळेस आपल्याला कोणकोणते कामं किती मिनटं करायचं ते आपल्याला खाली टेबलमध्ये बघायचं आहे. खालील वेळापत्रकप्रमाणे अंगणवाडीतील केंद्रातील दैनंदिन कामकाजाचे सुरू ठेवावे. पहिला काम आहे अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करण्यासाठी आपल्याला सकाळी 7:15 ते 7:30 पर्यंत म्हणजे एकूण 15 मिनटं आपल्याला अंगणवाडी उघडणे पूर्वतयारी करण्यासाठी आपल्याला 15 मिनटं या ठिकाणी काम करायचं आहे. दुसरा आहे पूर्वशालेय शिक्षण प्रार्थना परिपाठ. हे आपल्याला सकाळी 7:30 ते 8 पर्यंत म्हणजे 30 मिनटं आपल्याला हे काम करावं लागणार आहे. तिसरा मुद्दा पूर्वशालेय शिक्षण गणित कौशल्य विकास उपक्रम. हे सकाळी 8 ते 8:30 पर्यंत 30 मिनटं आपल्याला हे काम करायचं आहे. 4 नंबरचा पॉईंट हा अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप आपल्याला सकाळी 8:30 ते 9 पर्यंत म्हणजे एकूण 30 मिनटं आपल्याला नाश्ता वाटपचं आपल्याला काम करायचं आहे. 5वा मुद्दा पूर्वशालेय शिक्षण कथन वाचन इतर पारिभाषिक उपक्रम सकाळी 9 ते 9:45 पर्यंत म्हणजे 45 मिनटं आपल्याला हे काम करायचं आहे. 6 नंबर पॉईंट आहे संदर्भ सेवा. आपल्याला सकाळी 9:45 ते 10 पर्यंत म्हणजे 15 मिनटं आपल्याला हे काम करायचं आहे. 7 नंबर आहे गरम ताजा आहाराचे वाटप. आपल्याला सकाळी 10 ते 10:30 पर्यंत म्हणजे एकूण 30 मिनटं आपल्याला काम करायचं आहे. 8 नंबरचा पॉईंट आहे गृहभेटी गरोदर स्त्रिया स्तनमाता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी आपल्याला वेळ आहे सकाळी 10:30 ते 11:30 पर्यंत म्हणजे एकूण 60 मिनटं आपल्याला हे काम करायचं आहे. गृहभेट गरोदर स्त्रिया स्तनमाता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा पोषण ट्रॅकरची नोंदी हे अद्ययावत करण्यासाठी आपल्याला एकूण 60 मिनटं देण्यात आले म्हणजे सकाळी 10:30 ते 11:30 पर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे. उपरोक्त कालावधी ओळखता 1 जुलै 2026 ते 15 मार्च 2027 पर्यंत किंवा वेळोवेळी प्राप्त शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार
अंगणवाडीमधील कामकाजाची वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत राहील. तर बघा पूर्वतः आपल्याला जे पूर्वी आपण अंगणवाडी ओपन करायचं आणि क्लोज करायचं किती वाजता हे सर्व आपल्याला जोपर्यंत महिला बालविकास विभागाकडून जे परिपत्रक येत नाही तोपर्यंत आपल्याला याच वेळेस काम करायचं आहे. सकाळी 7:15 आणि 11:30 वाजता आपल्याला अंगणवाडी क्लोज करायचं आहे. प्रतिलिपी एकूण 2-4 देण्यात आले. या ठिकाणी बघा मुख्य कार्याधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे सिग्नेचर सहित हे परिपत्रक आहे. जास्तीत जास्त आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये जेवढ्या सेविकाताई, मदतनीसताई असेल ज्यांना परिपत्रक मिळालं नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातूनही त्यांना सर्व काही माहिती मिळेल. आपल्या अंगणवाडीचं वेळापत्रकमध्ये बदल करण्यात आला आहे, हे त्यांना सर्वांना समजेल. आपल्या खेड्यापाड्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये जेवढे खेड्यापाडा आहे त्या ठिकाणी बाकीच्यांना माहीत नसतं, तर परिपत्रक मिळालं नसेल तर नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ही माहिती मिळू शकते. तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की सांगा. मी त्या कमेंटवरती तुमचा व्हिडिओच्या माध्यमातून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.